हॅलो मित्रांनो. तर मी आज तुम्हाला जरासा माझा मोटो व्लॉगचा सेटअप्स दाखवणार आहे. तर त्यात बेसिक काही गोष्टी परचेस केलेल्या आहेत मी. तर लेट्स सी की काय काय अटॅचमेंट्स लावलेले आहे मी. फर्स्टली हा तर आहे माझा स्टडचा हेल्मेट SA5. हा नियर अबाउट 4,500 कॉस्ट करतो. देन सेकंड मी हा माउंट घेतला आहे. हा माउंट आहे. हा ऑलमोस्ट आहे 450 450पर्यंत भेटून जाईल, नो इशू. देन थर्ड वन इज हा आहे फिटस्पार्कचा डॉल्फिन 1. तर हा आहे त्याचा बेसिक बॉक्समध्ये खूप साऱ्या छोट्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या अटॅचमेंट्स आहेत. तर हा मला ॲप्रॉक्स पडला 12K आणि त्यासोबत बऱ्याचशा अटॅचमेंट्स आलेल्या आहे आणि अटॅचमेंट मी याला अटॅच केलं आहे. मी तो स्टिकवाला बघत होतो पण मला त्यावरती गॅरंटी येत नव्हती, त्यामुळे मी सध्या ॲज ऑफ नाव हा बेल्टवालाच यूज करतो आहे. अँड थर्ड अटॅचमेंट मी लावली आहे, हा ब्लूटूथ स्पीकर आहे. हा बेसिकली कॉलिंगसाठी याचं कंपल्सरी नाही आहे, जस्ट ॲड ऑन म्हणून लावलं आहे मी. आणि मेन म्हणजे हा आहे इथे माईक, फिटस्पार्कचाच आहे. हा मला बरसला अराऊंड 2,000ला. तर हा आहे पूर्ण सेटअप. यामध्ये पूर्ण अँगल फिटिंग्स वगैरे करायचे आहे आपल्याला. तर जे पण काही अपडेट असेल तो आपण बघणार आहे नेक्स्ट शॉर्टमध्ये, की कसा व्हिडिओ येतो, काय येतो. अँड दॅट्स इट. बेसिकली हा माउंट, जर कॅमेरा नसेल तर असा एक माउंट येतो. लेट मी शो यू. दिस इज द सेकंड माउंट फॉर मोबाईल. हा माउंट पण यूज करू शकतो. मी ट्राय केलेला हा माउंट यूज करण्याचा, बट मी सजेस्ट करेल मोबाईल लावण्यापेक्षा एक कॅमेरा घ्या 10,000चा. बिकॉज याने दोन गोष्टी, मोबाईल रिस्कमध्ये जातो अँड सेकंड याचा अँगल थोडासा वन साईड जातो, कारण की कॅमेरा मोबाईलचा एका साईडला असल्यामुळे तो जातो. तसा ह्या कॅमेऱ्याचा सेंटरला येतो आणि व्हिडिओ येतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सगळं टाकेल, व्हिडिओज वगैरे कसे शॉर्ट्स येतात, काय येतं, आणि एक राईडवाला पण व्हिडिओ टाकेल. सो तुम्हाला आयडिया येईल की कसं असतं याच्यात व्हिडिओ वगैरे, काय क्वालिटी येते. चलो बाय. सो येस फ्रेंड्स, सध्या मी रेडी झालो आहे ड्राईव्ह करण्यासाठी. लेट्स ट्राय आउट सम व्हिडिओज अँड आउटपुट. बघू की कसं येतं, काय येतं. हा आहे माझा लुक, साईड लुक, फ्रंट लुक. बाय. सो ही गाडी आहे इकडे पार्किंगमध्ये लावलेली. पूर्ण पार्किंगमध्ये लुक. आता हा माझ्या कॅमेराचा आउटपुट आहे, तुम्ही बघू शकता. अँड जो मी कॅमेरा परचेस केला आहे तो ॲमेझॉनवरनं केला आहे, म्हणून त्याचा जो माहिती आहे तो पण ॲमेझॉनवरनंच केला आहे. आणि जो काही तुम्ही आत्ता ऑडिओ आउटपुट ऐकताय तो पण ॲमेझॉनच्याच नाईकचा आहे. तो सेम कंपनीचा आहे, फीडस्पार्कचा वायरलेस माईक. तर तो एक आहे. आणि सजेस्ट करा की आवाजाची इंटेन्सिटी कशी पाहिजे, काय पाहिजे. जर इंग्लिश येत असेल तर तेही सजेस्ट करा. व्हिडिओ अँगल कसा पाहिजे तेही सजेस्ट करा. सध्या सजेशनची गरज आहे मला की हे इम्प्रूव्हमेंट कर भाई. सो मी करेल तो इम्प्रूव्हमेंट. आपण ऑलमोस्ट राजगुरुनगरमध्ये आलो. एक तर काय, मला अँगल दिसत नाही इकडनं कॅमेऱ्याचा सेट गेल्यावरती, त्यामुळे मला आयडिया येत नाही की अँगल कसा आहे, काय आहे. मी काय करतो, हायवेला घेतो, राईटला टाकतो, हायवेला क्रूज कंट्रोल टेस्ट करू, वापस येताना भावाला फोन करतो. तो जर असेल तर राईट टर्न घेऊन घेऊ, जर नसेल तर डिरेक्टली वापस येईल. ओके.
सो आपल्याला हायवे तर लागला ऑलमोस्ट. लेट्स ट्राय क्रूज कंट्रोल. मी क्रूज कंट्रोल ऑन करतोय 70 ला. ठीक आहे, गाडी गेली 70, हा झाला ऑन. गाडी आता क्रूज कंट्रोल वरती आहे. क्रूज कंट्रोल वरती ऑन झाली ना गाडी तर इथे ग्रीन इंडिकेटर येतं आणि खाली जो ब्लिंक होणार आहे ना इंडिकेटरचा तोही येतो. हे बटन आहे चालू बंद करण्यासाठी. जर फॉरवर्ड जर केलं तर स्पीड वाढतो गाडीचा, जर बॅकवर्ड जर केलं तर कमी होतो. राईट, ऑन ऑफ करण्यासाठी डाऊन शिफ्ट अप. ओके, आणि आता मी गाडी सेट केली आहे 70च्या क्रूज वरती. सो तुम्ही बघू शकता गाडी एका साईडला उडली जाते थोडीशी. वारा असल्यामुळे होत आहे, बट हा सेट केलाय मी 70ला क्रूज. यू कॅन सी की पूर्ण स्टेरिंग हँडल सोडून दिलंय तरी माझं क्रूज कंट्रोल प्रॉपरली वर्क करतो आहे. आणि क्रूज कंट्रोलचा एक फायदा असा झाला मला की मी गाडीवरती रिलॅक्स बसू शकतो. रिलॅक्स स्ट्रेट जसा लागेल तसा. बट फॉर शुअर तुम्ही हात सोडून नका चालू गाडी. एक हात राहू द्या, कोणताही नॉर्मल जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम. जस्ट बिकॉज मी डोंट नो की दगड येईल काय येईल, काहीच नाही. क्रूज कंट्रोल आहे, हा अडॅस नाहीये. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण. अँड हा मेन फायदा मला असा झाला क्रूज कंट्रोलचा की ऍव्हरेज कडक निघतं बाईक. कडक एक नंबर ऍव्हरेज निघतं, एक नंबर. तुम्ही गाडी 70, 75, 80 पर्यंत क्रूज वरती चालवा, तुम्हाला 36, 37, 38 गाडी आरामशीर ऍव्हरेज देईल. आणि हा आहे आपला क्रूज. ह्या क्रूज वरती आपण चालवत आहे 70च्या स्पीड वरती गाडी. तर आय डोंट नो कसा आहे एक्सपिरियन्स तुमच्यासाठी हा. तर हा आहे पूर्ण क्रूज कंट्रोल. आपण असंही क्रूज देऊ शकतो. बट तेच जास्त रिस्क घेऊ नका. क्रूज कंट्रोल वरती ऍटलिस्ट एक हात ठेवा. क्रूज कंट्रोल चांगला आहे पण त्याचा गैरफायदा घेऊ नका. येस, दॅट्स इट. हाच आहे आपला क्रूज कंट्रोल. येस, गाडी कॉन्स्टंट चालते. गाडी जर चढायला लागली तर ऑटोमॅटिक रेस होते. जर गाडी जर उतरायला लागली तर ऑटोमॅटिक गाडी ब्रेक अप्लाय करते, नाही करते नॉट शुअर. बट गाडीचा पिकअप कमी होतो. गाडी स्पीड मेंटेन ठेवण्याचा ट्राय करते. गाडी ट्राय करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा गाडी मेंटेन ठेवते. सो बेस्ट बिग थिंग्स फॉर क्रूज कंट्रोल.